नमस्कार मंडळी, आज आपण मटन पाया करी बनवून घेणार आहोत। तर मटन पाया सूप आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर आज आपण त्याच सूप पासून मटन पाया करी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय पौष्टिक आणि फ्रॅक्चर झाल्यावर उपयुक्त असं हे सूप आहे। भरपूर असं कॅल्शियम आहे। तर इथे मार्केटमधून मटन पाया हे जे कट करून आणले होते, तर ते पाया स्वच्छ करत असताना आपण मटन शॉपमधूनच हे पाया छान असे भाजून आणायचे। भाजल्यामुळे या पायावरचे जे केस असतात ते पूर्णपणे जळून जातात। आता चिकटलेले केस कसे काढायचे, तर पाणी गरम करायचं आणि साधारणपणे पाणी उकळायला आलं की त्यामध्ये हे पाया सगळे टाकून घ्यायचे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जवळपास 5 ते 10 मिनिटे पाण्यातच राहू द्यायचं। म्हणजे चिकटलेले जितके काही केस असतील ते निघून जातात, काळपटपणा सगळाचा सगळा निघून जातो आणि 2 पाण्याने स्वच्छ याला धुवून घ्यायचं। थोडेफार जर केस वाटत असतील आपल्याला तर ते सुरीच्या सहाय्याने आपण तो भाग काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने हे मटण पाया व्यवस्थित मी स्वच्छ करून घेते। आता इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे आपल्याला मटन पाया शिजवण्यासाठी कुकरमध्ये जवळपास 1.5 चमचा तेल घालून घेतलेले, 1.5 पळी जवळपास। आणि आता छान गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे गरम मसाले घालून घ्यायचे आहे। आधी आपल्याला हे पाया व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आणि मग त्यापासून आपण करी बनवणार आहोत। तर यामध्ये मी तेजपत्त्याची पानं, चक्री फूल आणि दालचिनीचे 2 तुकडे घातलेले आहेत। जर आवडत असेल तर लवंग, काळी मिरी देखील तुम्ही घालू शकता। कांदा, टोमॅटो मध्यम आकाराचा चिरून छान असं फ्राय करून घेतलंय। थोडासा रंग बदलला की यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि सोबतच थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। आता आपण हे सूप बनवत आहोत, त्यामुळे सूप आपण ज्यावेळेस बनवतो तर ते साधारणपणे हलकसं तिखट असतं। जर लहान मुलांना देत असाल तर यामध्ये हिरवी मिरची घालायची नाही। तर यामध्ये मी थोडीशी हळद, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे। जर तुम्हाला थोडंसं सूप तिखटसर आवडत असेल तर त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची किंवा काळी मिरी पावडर देखील घालू शकता। आता धुतलेले जे पायाचे तुकडे होते स्वच्छ करून घेतलेले, ते सगळेच यामध्ये घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून जवळपास 2 ते 3 मिनिटे याला वाफ काढून घ्यायची आहे। तर या पायामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, बी12 असतं। त्यामुळे ज्या व्यक्तींना फ्रॅक्चर झालेलं असतं किंवा कॅल्शियमची कमतरता असते तर त्यांनी हे पाया सूप नक्की प्यावं। खूप फायदेशीर आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हे आवर्जून घ्यावं। तर हे सूप लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, गरोदर महिलांपासून सगळेच या सूपचा आनंद घेऊ शकतात। आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि याच्या जवळपास 8 ते 10 शिट्या करायच्या आहेत। झाकण लावून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी आता मसाला तयार करून घेणार आहे। तर एका पॅन मध्ये मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा आणि थोडेसे ओल्या नारळाचे तुकडे घालून घेतलेले आहेत। आता थोडंसं तेल घालून छान रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपण अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत। अख्खा ताजा गरम मसाला जर आपण वाटतो ना, त्याचा खूप छान फ्रेश असा स्वाद येतो। तर यामध्ये धने, जिरे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, दगडफूल, तेजपत्ता, चक्री फूल आणि सोबतच लवंग आणि हिरवी वेलची देखील घातलेली आहे आणि थोडंसं आपल्याला भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला छान असं घालून पेस्ट करून घ्यायची। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट केलेली, त्यामध्येच आता हा मसाला घालून घेऊया आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तोपर्यंत इथे कुकरच्या जवळपास 9 शिट्या करून घेतल्या मी आणि आता आपण पाहून घेणार आहोत पाया शिजलाय की नाही। तर पाया हा आपल्याला खूप छान मऊ असा शिजवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण अर्क या सूप मध्ये उतरतो। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे जे फ्लेश आहे, मांस आहे, पूर्णपणे हाडांपासून वेगळं होताना दिसतंय। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले। तेल जास्त घालायचं नाही, कारण की जसं जसं हे रस्सा किंवा हे सूप थंड होत जाईल ना, तसं तसं ह्या पायाचा जो तेल असतं, तेलकटपणा असतो, तो पूर्णपणे निघायला सुरुवात होते। त्यामुळे आधीच आपल्याला जास्त तेल घालायचं नाही। तेल गरम झालं की यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून घेतलेली आणि परतून घ्यायची तिला छान अशी।
आता पाया सूपमध्ये देखील आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यामुळे इथे मी अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. हिरव्या मिरचीचा वापर या पेस्टमध्ये केला होता. त्यामुळे इथे मी जवळपास कोल्हापुरी मसाला एक मोठा चमचा भरून घातलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता थोडासा मसाला खाली तळाला लागत आहे. त्यामुळे मी काय करते, यामध्ये थोडंसं सूप घालून घेणार आहे. मसाला आधीच व्यवस्थित भाजल्यामुळे त्याला परतायला जास्त काही वेळ लागत नाही. तर इथे मी आता हे सूप घालून घेतलेले आहे आणि जे शिजलेले पायाचे तुकडे आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आपल्याला ही जी मटण पाया करी किती हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये हे सूप घालून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी मी हे सूप घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण मसाल्याचं पाणी घालून घेणार आहोत. आता याला मंद आचेवरती छान असं 5 ते 7 मिनिटासाठी उकळवून घ्यायचं आहे. तर यामध्ये मसाल्याचं पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्या अंदाजे किती हवा आहे रस्सा त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी वाढवू शकतो. आता उकळायला लागलेलं आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. जसं हे मटण पाया करी जी आहे ती थंड होईल तसं बघा यावरती आता तेलकट असा थर आपल्याला दिसत आहे, म्हणजे तर्री दिसत आहे. तर तयार आहे गरमागरम पाया करी. तर ही पाया करी तुम्ही भाकरी भात सोबत खाऊ शकता. गरमागरम तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.